नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि मागच्या वर्षी आपण P2Pचे जवळपास 1000 प्रश्नांचं त्या ठिकाणी एक शॉर्ट व्हर्जन म्हणजेच वन लायनर आपण बनवले होते आणि विद्यार्थ्यांना खूप त्या ठिकाणी आवडले होते. तर यावेळेस बरेचसे जे झेरॉक्स सेंटर्स तिथं खूप विद्यार्थी इन्क्वायरी करत होते. ॲक्च्युली थोड्या विद्यार्थ्यांनी मला पर्सनली इन्क्वायरी केली, पण जुने विद्यार्थी जे आपल्याशी जास्त जोडलेले नाहीत ते डिमांड करत होते की सर असं काही आहे का, ते काही येणार आहे का. तर त्या अनुषंगानं आपण लेटेस्टमध्ये जे इम्पॉर्टंट प्रेडिक्शन बेस्ड 200 क्वेश्चन्स आणि त्यात पण महत्त्वाचे प्रश्न जे आहेत तर त्याचे वन लायनरमध्ये आपण एक मला वाटतं 15-16 पेजमध्ये PDF बनवलं आहे आपण. ते एकदम फास्टमध्ये रँडमली आपण बघून घेऊयात. येणारी गट क ची मुख्य परीक्षा असेल किंवा राज्यसेवा पूर्व असेल किंवा संयुक्त पूर्व किंवा संयुक्तची पुढची मुख्य परीक्षा, ह्या सगळ्या परीक्षाच्या अनुषंगानं हे फार महत्त्वाचे असणार आहेत. कारण हे जवळपास जानेवारी 2025 पासूनचे पुढचे प्रश्न आहेत ज्याच्यावर कायम आपल्याला अधूनमधून प्रश्न बघायला मिळतात. तर डायरेक्टली आपण चालू करूया. बघा, तर याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे किंवा वन लायनर आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फौजदारी न्यायव्यवस्थेत बदल करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेली भारतीय न्याय संहिता म्हणजे BNSS जे होते, BNSS भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता, त्याची तिन्ही कायदे कधीपासून लागू झाले. आपल्या GSTची डेट विचारलेली आपल्याला आठवतं. तर अशी डेट परत याची पण विचारू शकतात. ते 1 जुलै 2024 असं लक्षात ठेवा. तिघांची खूप भांडणं चालू होते, तर ते जुळून आणणं फार गरजेचं होतं. एक असा सापडला, एकानं जुळवलं म्हणजे 1 जुलै 2024. 3 कायदे जे जुळून आणले एकट्यानं, एकानं जुळवले 1 जुलै 2024. जागतिक आरोग्य संघटनेने जगातील कोणत्या देशाला मलेरिया मुक्त असे घोषित केले? कार्बो वर्दे. आता कार्बो वर्दे मलेरिया मुक्त केलेलं आहे, तर हे कार्बो वर्दे असं लक्षात ठेवा, मलेरिया मुक्त घोषित. जागतिक आरोग्य संघटनेने जगातील कोणत्या देशाला मलेरिया मुक्त असे घोषित केले? हा कार्बो वर्दे. त्याच्यानंतर एक परत आला होता सुरिनाम. करेक्ट. हे कार्बो वर्दे काय एकदा बघून घ्या. हा म्हणजे सुरिनाम मधलाच एखादा शहर आहे का काय, एकदा फक्त जस्ट क्रॉस चेक करा. भारतातील सर्वात लांब सेतू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अटल सेतूचे उद्घाटन कोणत्या सन्माननीय नेत्याच्या हस्ते पार पडले? तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतूचं उद्घाटन केलं होतं. सर्वात लांब सेतू आहे भारतातील हा, ही गोष्ट लक्षात घ्या. 2024 साली ब्रिक्स या प्रादेशिक संघटनेने शिखर परिषद कोणत्या देशाचे अध्यक्ष झाली? ब्रिक्सचे अध्यक्ष कोण होतं? रशिया. ब्रिक्सचे अध्यक्ष कोण होते, ते कधी झाली, कुठे झाली, याच्यावर कायम आपल्याला वन लायनर टाईपमधले प्रश्न बघायला मिळतात. गट क असेल किंवा गट ब असेल किंवा राज्यसेवेत पण कधी कधी आपल्याला बघायला मिळतात. हां, आता जी 25ची आहे तर ती ब्राझीलला होणार आहे आणि 2026ला परत इंडियामध्ये होणार आहे. एवढ्या 3 गोष्टी लक्षात घ्या: रशिया, ब्राझील, इंडिया. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस नावाने ओळखला जाणार डॉक्टर आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा कुठे उभारला जाणार आहे? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशनं सगळ्यात मोठा त्यांचा आंबेडकरांचा पुतळा आतापर्यंतचा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस नावानं त्या ठिकाणी उभारलेला आहे. भारतरत्न MS स्वामीनाथन पुरस्काराने कोणत्या व्यक्तीला सन्मानित करण्यात आले? तर BR कंबोज या लोकांना. हां, ओके. हां, कार्बो वर्दे हा वेगळा आहे आणि एक परत आता आपण बघितलं सुरिनाम पण आहे. बरोबर आहे. कार्बो वर्देला पण मलेरिया मुक्त केलं आहे आणि सुरिनामला पण त्या ठिकाणी मलेरिया मुक्त केलेलं आहे. तर MS स्वामीनाथन पुरस्कार BR कंबोज यांना दिला होता. आता 69वे फिल्मफेअर पुरस्कार जे आहेत तर त्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर 2024 साली गुजरातच्या गांधीनगर या ठिकाणी झाले होते. त्यात महत्त्वाचे पुरस्कार कोणाकोणाला भेटले याच्यावर आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट 12वी फेल, दिग्दर्शक निलोफर खान. आता हे काय आहे की लोफर कामं केले की फेलच होणार आहे असं लक्षात ठेवा. हे निलोफर जे अच्छा, तर अयोग्य जोडी विचारलेली आपल्याला, तर त्याच्यामध्ये ओके, अयोग्य जोडी विचारली तर ती 2 विचारली, निलोफर खान. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता कुठला आहे? तर आपल्याला तो रणबीर कपूर माहित आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट 12वी फेल आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जी आहे तर आलिया भट्ट. आता हे 12वी फेल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. आपल्याला हे एवढं लक्षात ठेवता येईल की सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हटलं तर 12वी फेल आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हटलं तर रणबीर कपूर आणि अभिनेत्री म्हटलं तर आलिया भट्ट. एवढं लक्षात ठेवा. दिग्दर्शक हे निलोफर खान नाही आहेत. राईट. राष्ट्रीय स्तरावरील 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात भरवण्यात आला? तो नाशिकला.
कुठला 57वा राष्ट्रीय युवा महोत्सव 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव कुठे तर नाशिकला. भारताचे सर्वोच्च पुरस्कार मानले जाणारे 2024 मधला भारतरत्न कुणाकुणाला दिले? कर्पूरी ठाकूर ऑलरेडी प्रश्न विचारलाय, MS स्वामीनाथन पण विचारला. तर थोडक्यात एका वाक्यात म्हटलं तर कर्पूरी ठाकूर जननायक म्हणून ओळखले जाणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि बिगर काँग्रेसी आहेत, ते करेक्ट दिले स्टेटमेंट आयोगानं. लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते. PV नरसिंहराव यांना पण भारताचे माजी पंतप्रधान. चरण सिंग भारताचे माजी पंतप्रधान. MS स्वामीनाथन हरित क्रांतीचे जनक. आता याच्यामध्ये काय क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की खालीपैकी कुठल्याला दिलाय किंवा कुठला दिला नाही. मल्टी स्टेटमेंटमध्ये क्वेश्चन येऊ शकतो खालीपैकी कुठल्यांना भारतरत्न मिळालं नाही. अवघड काढायचं म्हणलं तर एकाच पर्सनॅलिटीवर डिटेलमध्ये ते काढू शकतात. हे आपण आपली जी करंट मंत्राची बॅच आहे, CM करंट मंत्रा जे आपलं पुस्तक आहे त्याच्यावरची आधारित जी बॅच आहे त्याच्यामध्ये ह्या पर्सनॅलिटीजमध्ये डिटेलमध्ये आपण घेतलंय. आता हे जे आहे हे वन लाईनर टाईपमध्ये, इथे डिटेलमध्ये आपल्याला घेता येणार नाही, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. ज्यांना डिटेलमध्ये पाहिजे त्यांनी आपलं करंट मंत्राचं पुस्तक बघू शकतात. त्यात प्रत्येक पर्सनॅलिटीवर जे महत्त्वाचे मागच्या 15 महिन्यात जे आलेले आहेत त्यांच्यावर डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. प्रतिजैविकांच्या म्हणजे गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतातील कोणत्या राज्याने ऑपरेशन अमृत सुरू केलं होतं? ते होतं केरळ. आता प्रतिजैविक म्हणजे काय? अँटीबायोटिक. काय होते? अँटीबायोटिक विनाकारण खाल्ले, थोडं सर्दी झाली लगेच अँटीबायोटिक, थोडं ताप आला लगेच अँटीबायोटिक, त्यामुळे काय ते अँटीबायोटिक रेजिस्टन्स तयार होतो. आणि अँटीबायोटिक रेजिस्टन्स जर तयार झाला तर NDM दिल्ली 1 नावाचं तुम्ही जर ऐकलं असेल सुपरबग, तर त्याला ट्रीट करणं खूप अवघड असतं. त्याच्यावर कंट्रोल आणण्यासाठी कुठल्या राज्यानं पुढाकार घेतला? ऑब्व्हियसली सगळ्यात चांगलं राज्य, प्रगत राज्य कुठलं आहे तर ते आहे केरळ, ज्याचं HDI पण खूप चांगलं आहे. तर ते राज्य, त्यांना ऑपरेशनचं नाव लक्षात ठेवा. ऑपरेशन काय आहे? अमृत. अमृत म्हणजे काय? की प्रतिजैविकांचा गैरवापर नियंत्रण. केरळ. अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती यांच्यावर कुणी पुस्तक लिहिलं? तर ते आहे चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी. राईट, यांनी लिहिलं. चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी यांनी सुधा मूर्ती नारायण मूर्तीवर लिहिलेलं आहे की अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती. त्यांच्या आयुष्यावरचा सुरुवातीचा जो काळ होता त्यांचा, त्याच्यावर त्यांनी अधोरेखित केलेल्या काही गोष्टी किंवा त्याच्यावर फोकस केलेला आहे, तर ते आहे चित्रा बॅनर्जी. थोडक्यातलं असं लक्षात, चित्रा बॅनर्जी यांनी एक चित्र मांडलेलं आहे सुधा आणि नारायण मूर्ती यांच्या पहिल्या आयुष्याचं. सुरुवातीच्या काळातलं चित्र मांडण्याचं काम त्यांनी केलं म्हणून ते चित्रा बॅनर्जी. 2024 साली 5 प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करणे. आता हे 5च आहेत ना, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि मागच्या वेळेस आपण याच्यावर प्रश्न काढला तर 5 राज्यसेवा प्रिलिम्सला हेच विचारलं होतं किती दिलेले आहेत. ते 5 पद्मविभूषण आहेत. त्यात लक्षात ठेवा वैजयंतीमाला बाली ह्या ॲक्ट्रेस आहेत, त्यांना दिलेला आहे. कोनिडेला चिरंजीवी हे पण ॲक्टर. पद्म सुब्रमण्यम, त्यानंतर व्यंकय्या नायडू हे आपले व्हाईस प्रेसिडेंट पण होते, त्यानंतर राज्यसभेवर होते. बिंदेश्वर पाठक मरणोत्तर यांना दिलाय. बिंदेश्वर पाठक यांचं काय आहे? तुम्हाला जर रस्त्यावर अर्जंट पहिला कॉल आला तर तुम्ही जे जातात तर ते स्वच्छतागृह जे आहेत, सुलभ शौचालय नावानं, सुलभ शौचालय, तर ते त्याचे प्रणेता जे आहेत ते बिंदेश्वर पाठक आहेत. त्यांना मरणोत्तर त्या ठिकाणी पद्मविभूषण मिळालेलं आहे. गुप्तेश्वर जंगल नावाचे नवीन जैवविविधता वारसा स्थळ बनले आहे. ते कोणत्या राज्यात स्थित आहे? गुप्तेश्वर जंगल. आता काय होतं माहिती आहे का, गावाकडे आडुसा म्हणतात, म्हणजे एखादी गोष्ट लपून की आडुशाला जाऊन करावं लागतं. तर आडुशाला जाऊन काय करावं लागतं? गुप्त गोष्टी करावं लागतात, म्हणजे पहिला कॉल दुसरा कॉल, तसं ते लक्षात ठेवा. गुप्तेश्वर जंगल कुठे? तर ओडिसा. आडुसा, गुप्त आडुसा असं लक्षात ठेवा, गुप्तेश्वर जंगल. एक्सपोसाठी भारताची पहिली पोलरीमीटर मोहीम 1 जानेवारी 2024 मध्ये सतीश धवन केंद्रातून PSLV C58 या प्रक्षेपणाद्वारे कोणत्या अंतराळ संस्थेने लॉन्च केले? तर ते आहे इस्रो. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे लक्षात ठेवा, PSLV C58 आणि एक्सपोसॅट आणि इस्रो. आता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, याची जी PDF आहे ना, तुम्हाला फ्रीमध्ये आपलं जे चॅनल आहे MPSC एक्झाम मंत्रा टेलिग्राम चॅनल, त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली बघायला मिळेल. किंवा इतर महाराष्ट्रातले किंवा पुण्यातले जेवढे झेरॉक्स सेंटर तिथं हे फ्री स्वरूपात मी देणार आहे. म्हणजे व्हिडिओ बघताना तुम्ही ॲक्च्युली जर ही PDF स्वतःजवळ ठेवली तर चांगलं आहे, किंवा रिव्हिजनसाठी तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर पाहिजे असेल तर ती PDF स्कॅन करा. अर्ध्या-पाऊण तासाचं काम आहे. अर्ध्या-पाऊण तासात 200 प्रश्नांचं 200 ऑनलाईनर जिकडं तिकडं 2-3 जरी प्रश्न आले तरी पैसा वसूल, फुल वसूल टाईपमध्ये. त्यामुळं याच्यातून जास्त अपेक्षा नाही आहेत. 1-2-3 प्रश्न जरी आले तरी फुल त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की आपण जे केलंय त्याचा उपयोग झालेला आहे. भारतातील पहिली मुलींची सैनिकी शाळा मथुरा वृंदावन या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे. ही शाळा कोणत्या? आता मथुरा मुलींची सैनिकी शाळा कुठं एवढं लक्षात घ्या, मथुरा वृंदावन, मथुरा उत्तर प्रदेशमध्ये. हे फार जास्त काही सिक्रेट राहिलेलं नाही, सगळ्यांनाच माहिती आहे की मथुरा ही उत्तर प्रदेशमध्ये आहे. सहयोग कैजीन के आलं का कैजीन हा भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या 2 देशादरम्यान, हा कैजीन हे नाव आहे ना, असं जापनीज वाटतं, भारत जपानमधला हा आहे सहयोग कैजीन. भारतातील पहिले ग्राफीन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? तर केरळ आहे. ग्राफीन कुठे आहे? तर केरळमध्ये.
2024 सालच्या पद्मश्री विजेते महाराष्ट्रीयन व्यक्तींचे नाव व क्षेत्र यांच्या योग्य जोड्या दिल्या, त्यातील योग्य नसलेली जोडी म्हणजे अयोग्य जोडी आपल्याला ओळखायचे. तर ते बघा, शंकर बाबा पापळकर यांचा आहे समाजकार्य. बाबा माणसं समाजाचंच कार्य करू शकतात, त्यामुळे शंकर बाबा पापळकर यांनी समाजाचं कार्य केलेलं आहे. मनोहर कृष्ण डोळे, नावातच डोळे, ते आरोग्याचे असले नेत्रतज्ञ असल्यासारखे, वैद्यकीय लक्षात ठेवा. जाहीर काजी, साहित्य आणि शिक्षण, ते म्हणा मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी, दोघांनी मिळून पुस्तक लिहिलं साहित्य. तर जहीर काजी जे आहेत तर साहित्य किंवा शिक्षण क्षेत्रातले आहेत. आता उदय विश्वनाथ देशपांडे जे आहेत व्यापाराचे नाही आहेत, तर हे कुठल्या खेळाडूचे, तर मल्लखांब यासाठी ते आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि मला असं वाटतं त्यांना आता द्रोणाचार्य हा पुरस्कार पण दिलेला आहे, एकदा चेक करून घ्या. द्रोणाचार्य मला आठवत नाही आता, पण द्रोणाचार्य मल्लखांब प्रशिक्षक आहेत ते उदय विश्वनाथ देशपांडे. आपण हे करंटच्या बॅचमध्ये, रेग्युलर बॅचमध्ये पण बघितलं होतं, सीएम मंत्रामध्ये पण आपण बघितलं, करंट मंत्रा पुस्तकामध्ये, आणि इतर वेळी बघितलं. हे महत्त्वाचे आहेत. असे थोडेसे मल्लखांब हा खूप फेमस त्यातला खेळ नाही आहे, पण महाराष्ट्रातला एक पारंपरिक कोल्हापूर साईडला खेळला जाणारा खेळ आहे, त्यामुळे हे आपण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. CNN न्यूज 18चा इंडियन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला प्रदान करण्यात आला, तर तो आहे शाहरुख खान. ग्रेटेस्ट खानांमधला चांगला खान, तर तो आहे शाहरुख खान, म्हणून इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड त्यांना CNN दिलेला आहे. 58 ज्ञानपीठ पुरस्कार आपल्या जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी, कुठल्या भाषेसाठी, संस्कृत भाषेसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जगद्गुरू रामभद्राचार्य यांना मूळ नाव जे गिरीधर मिश्र हे त्यांचं मूळ नाव आहे. संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा प्रदान करण्यात आलेला. खाली काही लेखक व पुस्तक यांच्या जोड्या, त्यातली अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची. आता बघा, सुशील कुमार शिंदे यांची 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स. आपले सुशील कुमार शिंदे जे माजी गृहमंत्री होते केंद्रातले, सोलापूरचे आहेत, तर त्यांनी 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स, 5 दशकं त्यांनी राजकारणामध्ये उन्हाळे पावसाळे सगळे बघितले, त्याच्यावर त्यांनी लिहिलंय 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स. रविचंद्रन अश्विन, आय हॅव स्ट्रेस, कुट्टी क्रिकेट स्टोरी, कुट्टी म्हणा काय म्हणायचं म्हणा, फक्त लक्षात ठेवा. कुट्टी क्रिकेट स्टोरी जी आहे तर ती रविचंद्रन अश्विनची आहे. क्रिकेट शब्द आला की आर अश्विन आपल्याला लगेच लक्षात येईल. संजय बारू, अ जर्नी ऑफ नेशन, 75 इयर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी. संजय बारू यांनी इकॉनॉमीवर लिहिलेलं छान विश्लेषण आहे आपल्या मागच्या 75 वर्षामधलं. संजय बारू, अ जर्नी ऑफ नेशन, 75 इयर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी. काय झालं, दिसत नाही का? अरुंधती रॉय, आता हे जे यांचं काय, जस्ट अ मर्शिनरी, नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर, हे यांचं पुस्तक नाही आहे, तर हे डी सुब्बाराव यांचं पुस्तक आहे. जस्ट अ मर्शिनरी, नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर, हे लिहिलेलं आहे डी सुब्बाराव यांनी, हे लक्षात घ्या, सुब्बाराव. केंद्रीय जल मंत्रालयाच्या अंतर्गत जलसंपदा विभागाने कोणत्या शहराला वॉटर वॉरियर म्हणून घोषित केले, तर ते आहे नोएडा. का? कारण तिथं वॉटरच्या रिलेटेड खूप कामं त्या ठिकाणी आहेत आणि तिथं पाण्याची खूप अडचण पण येत होते. ग्रेटर नोएडा हे उत्तर प्रदेशमधलं दिल्लीच्या लागून नॅशनल कॅपिटल टेरिटरीमधला एक भाग असल्यासारखं आहे ग्रेटर नोएडा. तरी लक्षात ठेवा, वॉटर वॉरियर तर नोएडा, राईट? हां, नोएडा. भरडण्याची राणी अशी ओळख असलेल्या रायमती घेऊरिया या कोणत्या राज्याच्या रहिवाशी आहेत? त्या आहेत ओडिशाच्या. भरडण्याची राणी म्हणजे भरड धान्य जे आहे आपलं मिलेट्स, त्याला मिलेट क्वीन म्हणतात. मिलेट क्वीन पण त्यांना असं म्हणतात. तर त्या आहेत रायमती घेऊरिया, त्या ओडिशाच्या आहेत. हां, इम्पॉर्टंट आहे, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ग्रीनिंग अँड रिस्टोरेशन ऑफ वेस्टलँड विथ ॲग्रो फॉरेस्ट्री हा उपक्रम कोणाच्या नियंत्रणाखाली येतो? तो नीती आयोगाच्या. आता हा काय भानगड आहे की जिथं जिथं आपल्याला वेस्टलँड आहेत म्हणजे पडीक जमीन टाईपमधली जी असते त्या ठिकाणी ग्रीनरी फॉरेस्ट्री करण्याचं काम, ग्रीनिंग विथ रिस्टोरेशन विथ ॲग्रो फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर फॉरेस्ट्रीमध्ये प्लांट वगैरे त्या ठिकाणी लावले जातात. त्याचा पुढाकार कोणी घेतला तर तो आहे नीती आयोग. नीती आयोग ग्रो करते कशामध्ये? फॉरेस्टमध्ये वगैरे पण, असं लक्षात ठेवा. ग्रो नीती आयोग. भारतातील पहिले योग आणि निसर्गोपचार रुग्णालय कोणत्या राज्यात स्थापन झाले? ते आहे आसाम. ही आसामी सोपी नाही आहे आसामची. त्यांनी योग आणि निसर्गोपचारचं रुग्णालय त्या ठिकाणी पहिलं चालू केलेलं आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 7वा अर्थसंकल्प 7th सादर केला. त्यात कोणत्या महत्त्वाच्या 4 घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे? अशा प्रकारचा प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, गरीब नारी युवा अन्न, गरीब वेगळी नारी वेगळी, अन्नदाता युवा. आपल्या लक्षात ठेवायला असं लक्षात ठेवायचं, गरीब नारी युवा आहे पण तिला अन्न पाहिजे, राईट? गरीब नारी युवा आहे पण तिला अन्न पाहिजे. गरीब नारी युवा अन्नदाता, एवढे 4 जे आहेत ते पिलर्स आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे? ग्रामीण भागातील यात्रास्थळे व तीर्थक्षेत्रांचा विकास करणे. अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं योजना त्या ठिकाणी आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर.
2023-24 वर्षात बालवयात न्यूमोनियाला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने सांस मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? मणिपूर या राज्यामध्ये. सांस बी कभी बहुती सारखं हे झालंय. सांस म्हणजे सार्स जे असतं ना, तर न्यूमोनिया सारखा एक सिंड्रोम असतो, फुफ्फुसांना हा अटॅक करतो, तर तो लक्षात घ्या. तो कुठं मोहीम सुरू केली आहे? तर मणिपूरमध्ये. राईट. पश्चिम बंगालमध्ये स्पर्धा परीक्षांना उपयुक्त प्रशिक्षण मॉडेल प्रदान करण्यासाठी योगश्री योजना कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली? तर ते अनुसूचित जाती आणि जमाती SC and ST या 2 वर्गातील विद्यार्थ्यांना योगश्री योजना आणली. कुणी? पश्चिम बंगालने. एवढं लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना. जगातील पहिले हिंदू मंदिर अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था या नावाने मंदिर कोणत्या देशात स्थापन करण्यात आले? ते आहेत UAE. दुबईवाला जे UAE आहे, अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन खेळाडू व त्यांचे पुरस्कार त्यांच्या योग्य जोड्या, त्यातील योग्य नसलेली जोडी म्हणजे अयोग्य आपल्याला शोधायची होती. चिराग शेट्टी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. ओजस देवतळे अर्जुन पुरस्कार. ओजस देवतळे कुठल्या खेळाशी निगडीत आहेत? स्विमिंग आहे का? लक्षात. ओजस देवतळे कुठल्या खेळाशी आहेत? अर्जुन पुरस्कार त्यांना मिळाला. गणेश देवरुखकर यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. गणेश देवरुखकर. आदिती गोपीचंद स्वामी यांना खेलरत्न नाही, यांना पण अर्जुन पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला आहे. आदिती गोपीचंद स्वामी यांना अर्जुन पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. 100व्या ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आली? डॉक्टर जब्बार पटेल. डॉक्टर जब्बार पटेल मला वाटतं गांधी जो मूवी आहे त्याचे डायरेक्टर जब्बार पटेलच आहेत. राईट, इफ आय एम नॉट रॉंग. आंबेडकरांवर पिक्चर आहे जब्बार पटेल यांचा. जब्बार पटेल डायरेक्टरचा खूप फेमस आयदर हिंदी और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आहे. तर 100व्या ही खूप युनिक आहे. 100वं मराठी नाट्य संमेलन झालं होतं, त्याचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल. 2024-25 आर्थिक वर्षात सर्वाधिक जास्त उत्पन्न कोणत्या क्षेत्रातून प्राप्त होईल? कर्ज आणि इतर दायित्वे याच्यातून. ब्रिक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर जब्बार पटेल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरचा पिक्चर डॉक्टर बाबासाहेब सिंहासन सामना हे पण डॉक्टर जब्बार पटेल यांचेच पिक्चर आहेत. तर निळू फुलेंनी खूप छान ॲक्टिंग केले. जर वेळ मिळाला प्रिलिम झाल्यानंतर तर सिंहासन आणि सामना हे दोन्ही चित्रपट त्या ठिकाणी बघून घ्या. मराठीमधले त्या काळातले कंटेम्पररी पॉलिटिक्सवरचे अत्यंत चांगले चित्रित केलेले पिक्चर तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यामध्ये उशत काळ होता होता काळ रात्र झाली, अरे तुम्ही पुन्हा याच्या स्वातंत्र्याच्या पेटवा मशाली हे गाणं थीम त्यामध्ये पिक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि जुन्या काळामध्ये म्हणजे त्या काळात 70-80च्या दशकामध्ये जी काय परिस्थिती होती त्याचं अत्यंत त्या ठिकाणी रियालिटी बेस्ड चित्रीकरण आपल्याला बघायला मिळेल. 2024-25 आर्थिक वर्षात सर्वाधिक जास्त झालं आपलं. ब्रिक्स या प्रादेशिक संघटना औपचारिकपणे कोणत्या नवीन देशांनी सदस्यत्व स्वीकारले? इराण, इजिप्त, इथिओपिया, सौदी अरेबिया आणि UAE हे लक्षात ठेवा. अलीकडेच पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केल्या डॉक्टर प्रभा अत्रे यापैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर त्या संगीत क्षेत्राशी निगडीत आहेत. संगीत, म्युझिक. त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व सेवा एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी K-स्मार्ट ॲपचे कोणत्या राज्याने लॉन्च केले? A फॉर केरळा. डोकत लावू नका. K फॉर केरळा. K-स्मार्ट. ऑलरेडी केरळा खूप स्मार्ट आहे असं लक्षात ठेवा. स्मार्ट केरळ, K-स्मार्ट, स्मार्ट केरळ. कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम योजना म्हणजेच कार्बन कर लावणारा जगातील पहिला देश कोणता? हा निश्चितपणे प्रगत देश असू शकतो, तो आहे ब्रिटन, युरोपियन देश. कुत्र्यांचे मांस खाण्यावर आणि कुत्र्यांचे मांस विक्रीवर बंदी घालणारे विधेयक पास करणारा जगातील पहिला देश दक्षिण कोरिया. साऊथ कोरियामध्ये कुत्रे खायचे पण नाही, कुत्रे मारायचे पण नाही, म्हणजे मांस विक्रीवर पण आणि खरेदीवर पण. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक पदावर लक्ष्मी शुक्ला यांची झाली होती. त्याच्यावर खूप गोष्टी आपण डिटेलमध्ये CM मध्ये बघितल्या. CM म्हणजे करंट मंत्र आपल्या पुस्तकात. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला संपूर्ण राज्याचा दर्जा व अनुसूचित अंतर्गत संरक्षण याची मागणी केली जात आहे? तर लडाख. तर हे जे महत्त्वाचं आहे की त्यांना काय पाहिजे? संपूर्ण राज्याचा दर्जा पाहिजे. लडाख आता युनियन टेरिटरी केली आपण, त्यांना पाहिजे संपूर्ण. दक्षिण अभिनेता थलपती विजय, तर तो सेतुपती विजय थलपती विजय जो आहे तर त्याला तमिळगा वेन्नी कळगम हा त्यानं पक्षाचा स्थापन केला आहे. आता सध्या पण त्याचा प्रचार चालू आहे, रोज पेपरला त्याच्या बातम्या बघायला मिळतात. एका दिवसात 25 लाख रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झाले होते. साऊथमध्ये व्यक्तिपूजक लोक खूप जास्त आहेत आणि त्यातलं जे काही ॲक्टर ॲक्ट्रेस आहेत त्यांच्यासाठी खूप भारी असतात लोकांसाठी. लोक लिटरली मरायची वेळ येते त्यांना बघण्यासाठी भेटण्यासाठी. तर ते आहेत तमिळगा वेन्नी कळगम. डिजिटल शेंजन व्हिसा
सादर करणारा जगातील पहिला युरोपियन युनियन देश कुठला आहे तर तो फ्रान्स. भारतातील पहिला डार्क स्काय पार्क अशी ओळख असणाऱ्या कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला देण्यात आली आहे तो पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र. डार्क स्काय पार्क. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या CISF पहिल्या महिला प्रमुख पदावर खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली. नीना सिंग. आधी त्या मग म्हणलं ना, मग म्हणलं नी आता करते सिंग. नीना सिंग CISFच्या पहिल्या महिला त्या ठिकाणी महासंचालक आल्यात. आधी हो ना नी असं केलं त्यांनी, मग राजी झाल्या. जम्मू काश्मीरमध्ये आनंद विहार कायदा झाला तो कोणत्या धार्मिक वर्गाशी संबंधित आहे तो आहे शीख धर्माशी. आनंद विहार कायदा तो आहे शीख धर्माचे. आनंद साहेब रिझॉल्युशन तुम्ही जर ऐकलं असेल, आनंद साहेब रिझॉल्युशन, तर हे काय होतं की राज्यांनी स्थापन केलेली समिती होती. स्टेट सेंटर रिलेशनमध्ये एक आनंद साहेब रिझॉल्युशन आहे. आनंद हा शब्द जो आहे ना तो येतो शीख धर्माशी रिलेटेड, म्हणजे तो पंजाबनं आणलेला होता. आनंद साहेब रिझॉल्युशन एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला ती लिंक लागून जाईल. गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या 2 देशादरम्यान विकसित करणार. गेलेफू भाभू, भारत भूतान. गेलेफू भाभू असं लक्षात ठेवा. ओके. जगातली पहिली सस्टेनेबल सिटी असणार आहे तर ही गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प. तो कोणाचा. भाभू, भारत आणि भूतान. चालू वर्षाचा 2024-25 अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यात कोणत्या सामाजिक न्याय घटकांचा समावेश आहे. गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता. आपण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरची स्थापना केली जाणार आहे. मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर कुठे आहे. अमरावती. एवढं लक्षात ठेवा. पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कुठला आहे. जम्मू आणि काश्मीर. स्वातंत्र्यपूर्वीपासून गोवा या एकमेव राज्यात समान नागरिक कायदा लागू होता, बरोबर. परंतु अलीकडे समान नागरिक कायदा लागू करणारा स्वातंत्र्यानंतरचा पहिला राज्य कुठलं ठरलंय. उत्तराखंड. त्यानं उताराच काढला. कशाचा. समान नागरिक कायद्याचा. शौर्य श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार माननीय द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नंदुरबारच्या कोणत्या बालकाला प्रदान करण्यात आला तो आहे आदित्य विजय ब्राह्मणे. ह्या नंदुरबारच्या बालकाला त्या ठिकाणी राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळालेला आहे. राज्याचे सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण 2023 तो आहे अशोक सराफ यांना. महिलांमध्ये स्वावलंबन आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी महतरी वंदना योजना पैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली ती आहे छत्तीसगड. महतरी वंदना योजना छत्तीसगड. अलीकडे चर्चेत आलेल्या अभिजात भाषेत दर्जा देण्यासाठी पाठ्यपुराव्यासाठी 2024 मध्ये कुठली समिती आणली होती. ज्ञानेश्वर मुळे सर आपले रिटायर्ड इंडियन फॉरेस्ट. आणि त्याच्या आधी कुठली आली होती. रंगनाथ पठारे. लक्षात ठेवा रंगनाथ पठारे. 2012ला. 2014ला ज्ञानेश्वर मुळे सरांची समिती त्या ठिकाणी आली होती. स्वतंत्र मुळे मिळाला. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान 1000 इतकी लोकसंख्या आणि 3 किलोमीटर अंतर असणाऱ्यापैकी कोणत्या भागासाठी संत सेवालाल योजना राबवण्यात येणार आहे मान्यता दिली. बंजारा किंवा लमान तांडा जमात जी आहे. बंजारा समाज जो आता ST साठी आंदोलन करतोय तोच बंजारा समाज. संत सेवालाल त्यांना मानणारा हा वर्ग आहे, हा समाज आहे. पोहरादेवी या ठिकाणी त्यांचं विरासत सेंटर पण त्या ठिकाणी आत्ताच रिसेंटली लॉन्च केलेलं आहे. पोहरादेवी त्यांचं मोठं श्रद्धास्थळ त्या ठिकाणी आहे. ते पण आपल्याला वाशिम जिल्ह्यात आहे. वाशिममध्ये. महाराष्ट्राचे कौशल्य विद्यापीठांतर्गत देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी महाराष्ट्रात कुठे स्थापन करणार. ठाण्याला. कौशल्य विकासाचं ठाण कुठं मांडलंय तर ते ठाण्याला मांडलंय. कौशल्य विकासाचं पहिलं अकॅडमीचं ठाण किंवा स्थान ते आहे ठाण्यामध्ये असं लक्षात ठेवा. AI विद्यापीठ हे आहे तर ते मुंबईला आहे. मुंबई. कारण दादा कोंडकेंचा मेन जो बेस होता तो मुंबईला होता. आपण बघितलं दादा कोंडकेला सवय असं AI असं म्हणायचं. मग ते AI तर ते मुंबईला त्या ठिकाणी आणलं त्या बेसिसवर. भारतातील कोणत्या राज्याच्या सरकारने गृहज्योती या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्धार केला तर तो आहे तेलंगणा. तेलंगणानं काय केलं की तुम्ही तेल जे आहे दिव्यात टाकू नका, त्यापेक्षा ज्योतीला लावा. गृहज्योती तेल जे आहे गृहज्योतीला लावा म्हणून त्यांनी 200 युनिट पर्यंत वीज त्या ठिकाणी फ्री दिली. गृहज्योतीमध्ये तुमचं तेल जास्त वाया जाऊ नये त्यासाठी 200 युनिट पर्यंत लाईट वापरा तुम्ही. तेलंगणा. कारण तेलंगणामध्ये तेलाचा खूप मोठा घाणा आहे. ते म्हणले आपला घाणा चालणारच नाही जर तेल जास्त वापरायला लागला. पण 200 युनिट फ्री घ्या, पण घरात तेल जास्त वापरू नका. खाण्यापिण्याला वापरा, दिव्याला वापरू नका.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेद्वारे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी भारतातील कोणत्या ठिकाणी पहिल्या डिजिटल राष्ट्रीय पुरालेख संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली आहे? ते आहे हैदराबाद. डिजिटल राष्ट्रीय पुरालेख संग्रहालय म्हणजे पुरातत्वाचं जे असतं तो हैदराबाद है, गुगल है, हैदराबाद है, गुगल है. ते गुगल जे आहे ते हैदराबादला आपण बघितलं होतं करंट मंत्रामध्ये. सादा तांत्रिक संयुक्त सराव भारत आणि सौदी अरेबिया. सा म्हणजे सौदी अरेबिया असं लक्षात ठेवा. सादा तांत्रिक. सोरैया उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या देशाच्या अंतराळ संशोधन केंद्राने केले? ते आहे इराण. सोरैया. द बेस्ट फुटबॉल पुरस्कार 2023 परत लिओनेल मेस्सीला. आतापर्यंत आपण बॅलन डिओर 8 वेळा लिओनेल मेस्सीला मिळाला, हायस्ट आतापर्यंत. हा पोप फ्रान्सिस. हा पोप फ्रान्सिस जे होते, जे वारले, त्यांचा आवडता खेळाडू लिओनेल मेस्सी होता. जगात सध्या मेनली 2च फॉलोअर असतात, एक तर जसं विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी सारखं. इथे असतात लिओनेल मेस्सी किंवा CR7 क्रिस्टियानो रोनाल्डो. अर्धेच्या वर क्रिस्टियानो रोनाल्डो, उरलेले लिओनेल मेस्सीला. बरोबर. तर मेस्सीनं 2023चा जो आहे तर बेस्ट फुटबॉल पुरस्कार मिळाला. बॅलन डिओर पण त्याला 8 मिळालेले आहेत. जगातील कोणता देश भारतीय अनुदान आणि कर्जाचा सर्वोच्च प्राप्तकर्ता देश बनला आहे? तो आहे भूतान. भारताकडून सगळ्यात जास्त आपल्याला पहिल्यापासून भूता पडस्परे पडो आपण भूताला देतच असतो, त्यामुळं हे भूतानला आपण देऊन टाकलं सगळ्यात जास्त अनुदान आणि कर्ज. भारतातील उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? रितू बहारी. उत्तराखंडमधल्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश रितू बहारी. भारतातील पहिल्या लहान पशु रुग्णालयाची स्थापना कुठे करण्यात आली? मुंबईत जागेची इतकी अडचण आहे, त्यामुळे लहान केल्याशिवाय तिथं काहीच होत नाही. त्यामुळे लहान पशु रुग्णालय आलं ते म्हणजे मुंबईतच ठेवा. ऑलरेडी मुंबईत जागा कमी असते, तर लहान पशु रुग्णालय असल्यामुळे त्यांनी मुंबईला त्या ठिकाणी आणलेलं आहे. जगातील पहिलं मेलॅनिस्टिक टायगर सफारी पार्क कोणत्या राज्यात स्थापन केले जाते? ते ओडिसामध्ये. मेलॅनिस्टिक टायगर सफारी पार्क. ओके. सिम्प्लिपालमध्ये. सिम्प्लिपाल. ग्रामीण महिला उद्योजकांना आर्थिक सक्षम बनवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री महिला उदयमिता अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले? ते आहे आसाम. उदयमिता आसाम. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना घोषित केली. ही योजना कोणत्या उद्देशाने संबंधित आहे? दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवते. आता 13 फेब्रुवारी कसं लक्षात ठेवायचं? 14ला असतो व्हॅलेंटाईन डे. मग व्हॅलेंटाईन डेला पोरापोरींना सेलिब्रेट करण्यासाठी घरात लाईट पाहिजे, म्हणून नरेंद्र मोदींनी काय केलं? प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लाईट आली पाहिजे, आदल्या दिवशी मी योजना सुरू करतो, रात्री फिटिंग बिटिंग करून 14 तारखेला एकदम प्रकाश. व्हॅलेंटाईन डेला पोरांना तिथं एन्जॉय करता आला पाहिजे, म्हणून त्यांनी 300 युनिटपर्यंत मोफत वीज त्या ठिकाणी दिलेली आहे. जास्त हसूमा येऊ देऊ नका, कारण ही फक्त योजना लक्षात ठेवण्यासाठी मी गोष्ट सांगितलेली आहे. आपला व्हॅलेंटाईन डे त्याच दिवशी, ज्या दिवशी निकाल लागेल ना, आपल्या डोक्यावर गुलाल पडेल, बस तो आपला व्हॅलेंटाईन डे. त्यामुळे हे 300 युनिटपर्यंत लक्षात ठेवा. 13 फेब्रुवारी. कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करणारे भारतातील पहिले राज्य कुठले? तर ते सिक्कीम. सिक्कीमला फिक्कीम एफ जे आहे 371 मधलं एफ जे आहे फिक्कीम, सिक्कीम फिक्कीम, तसं पुनर्स्थापित करणारा जुन्या योजनेचं आहे ते सिक्कीम. ओके. मनरेगा अंतर्गत पेन्शन देणारं पहिलं राज्य जे आहे ते केरळ. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते कलम 280 नुसार 16व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. 16 वित्त आयोग फार महत्वाचा आहे. आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे वित्त आयोग. काय काय प्रश्न पहिल्यापासून आजी माजीपासून सगळे त्यांनी विचारून घेतलेत. 16 वित्त आयोगाचा कालावधी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत असणार आहे. 31 मार्च 31. अजय नारायण झा, जॉर्ज मॅथ्यू, निरंजन राज्याध्यक्ष यांची पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता सौम्याचा काय विषय होता? ते खूप सौम्य आहेत, स्लो काम करतात, त्यामुळे ते म्हणून तुम्ही अर्धवेळच काम करा. डॉक्टर सौम्या कांती यांचं काय केलं? अर्धवेळ सदस्य म्हणून त्यांनी नियुक्ती केलेली आहे. महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? 16 फेब्रुवारी 1974ला. 16 फेब्रुवारी 1974ला वन विकास महामंडळाची स्थापना. याला झालेत 50 वर्ष. याला झालेत 50 वर्ष. कशाला? वन विकास महामंडळाला. माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते मा कामाख्या दिव्य परियोजना पायाभरणी करण्यात आली. कामाख्या मंदिर कोणत्या राज्यात आहे? आसाममधील गुवाहाटीमध्ये. आपले जे सगळे गेले होते ते कामाख्या मंदिरात दर्शन घ्यायला, काय झाडी काय डोंगर, तर ते कामाख्या मंदिरच होतं. ते आसाममधलं गुवाहाटीला. हे सगळ्यांना गुवाहाटी
तर हे सगळ्यांना लक्षात राहून जाईल. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणत्या व्यक्तीला सन्मानित करण्यात आले? ते आहे रवींद्र शोभणे. विंदा करंदीकर रवींद्र असा अनुस्वार बघा यांच्या, इथं 2 अनुस्वार, इथं 1 अनुस्वार. रवींद्र शोभणे, विंदा करंदीकर रवींद्र असं लक्षात ठेवा. कोणत्या राज्य सरकारने 2 लाख रुपयाखाली उत्पन्न असलेल्या आणि 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा आरंभ केला? तर ते आहे महाराष्ट्र. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 बलुतेदारांसाठी आर्थिक विकास मंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली. कोणाच्या नावानं? संत गाडगे बाबा महाराज. ॲक्च्युली आता महाराज लावूनच खरं चुकीचं आहे गाडगे बाबांना. ते बाबाच होते आणि ते असल्या महाराजन त्या भोंदुगिरीमध्ये पडणारे नव्हते. त्यांचं डायरेक्ट खटक्यावर बोटन जागावर पलटी होते. स्वच्छता करायचं, झाडू उचलायचं आणि स्वच्छ करायचं. त्यांना बाकी फोटो काढणं, सोशल मीडियात टाकणं ह्या गोष्टी त्यांना पटत नव्हत्या. पण आता झालं एक की संत गाडगे महाराज असं त्याला नाव दिलं, संत गाडगे बाबा महाराज. केंद्रीय महिला आणि बाल मंत्रालयाच्या मिशन शक्तीमध्ये पुढीलपैकी कोणत्या उपघटकांचा समावेश करण्यात आला? मिशन शक्तीमध्ये संबल आणि सामर्थ्य. संबा असं लक्षात ठेवा. सांबा. मिशन शक्तीमध्ये काय? सांबा, संबल, सामर्थ्य. करेक्ट. सांभाळ पण करा आणि सामर्थ्य पण वाढवा. सामर्थ्य वाढवल्यापेक्षा सांभाळ करता येत नाही. सांभाळ आणि सामर्थ्य. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाने डॉक्टर ऑफ द सिव्हिल लॉ मानद डॉक्टरेट पदवी दिली? ते आहे मॉरिशस. दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? अवंतिका वंदनापू. कशाला? दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर अवंतिका वंदनापू. एक्स टायगर ट्रायम्प आपण बघितलं ना, अमेरिकेचा टायगर ट्रायम्प आपला पंजाबींच्या मारलं, ते आपण कसं लक्षात ठेवलं होतं? तो आहे अमेरिका. भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग जन आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केली? शीतल देवी यांची. राष्ट्रीय दिव्यांग जन आयकॉन म्हणून कोणाची? शीतल देवी. अलीगड मुस्लिम विद्यापीठाची पहिली महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती केली? नईमा खातून. राईट. तर ते काय माहिती आहे का, आतून आलं पाहिजे माणसाला हे, की एखाद्या महिलेला आपण अलीगड मुस्लिम विद्यापीठासारख्या ठिकाणी बसवलं, ते जेव्हा आतून आलं तेव्हा म्हणले आता नईमा खातून. ज्या आले आतून त्या आहेत नईमा खातून. यांना त्या ठिकाणी अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा त्या ठिकाणी हेड किंवा कुलगुरू त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. टाइम्स स्पेंट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हे आत्मचरित्र कोणत्या व्यक्तीचे आहे? न्यायमूर्ती शिवराज पाटील यांचं आहे. टाइम स्पेंट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. वेळ गेला पण नादच केला अशा टाईपमध्ये, की टाइम स्पेंट पण डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. वेळ गेला पण लय मोठ्या ठिकाणी फिरून आलो अशा टाईप. न्यायमूर्ती शिवराज पाटील, आदरणीय न्यायमूर्ती शिवराज पाटील यांचं आहे. पैसा गेला पण नादच केला असं सारखं. टाइम स्पेंट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये बँकेची शाखा उघडणारी भारतातील पहिली खासगी बँक कोणती आहे? तर HDFC बँक लक्षद्वीपमध्ये. अदानी समूहाकडून केरळमधील कोणते बंदर हे भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट बंदर म्हणून विकसित केले जात आहे? ते विंझीजाम बंदर. आपलं जे पोर्ट आहे विंझीजाम पोर्ट, इंटरनॅशनल ट्रान्सशिपमेंट बोर्ड म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? हॉकीच्या हरेंद्र सिंग. 2024 हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून कोणत्या संरक्षण दलाने? भारतीय लष्कर दलाने. नुकताच कटलास एक्सप्रेस 2024 कोणत्या देशासोबत आयोजित करण्यात आला? तो आहे सेशल्स. सेशल्स आयर्लंडमध्ये कटला फिश खूप आवडतं, म्हणजे कटलास सेशल्समध्ये आपण करूयात. तर 1924 साली झालेल्या वायकोम सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी कोणी केले? टी माधवन, KK लप्पन आणि PAR रामास्वामी. 100 वर्ष याला पूर्ण झालेत, त्यामुळे हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मनरेगा 2024-25 साठी अनुक्रमे सर्वाधिक वाढ आणि सर्वात कमी वाढ कोणत्या राज्यामध्ये झाली? सगळ्यात जास्त वाढ गोवा आणि सगळ्यात कमी उत्तर प्रदेश. तुम्ही बघा, हे सगळ्यात छोटे आणि सगळ्यात मोठे राज्य आहेत, त्याच्यामुळे छोट्या राज्यात जास्त वाढ होऊ शकते. मोठा ऑलरेडी वाढलेला आहे, त्यात कमीच होणार आहे. भारतातील पहिले लघुस्तरीय LNG युनिटचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी कोणत्या राज्यांमध्ये युनिटचे उद्घाटन केले? मध्य प्रदेश. ब्लू ओरिजिन या कंपनीद्वारे NS-25 मोहिमेनंतर अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय कोण आहेत? गोपी थोटुकुरा. ब्लू ओरिजिन. युरोपियन देशातील सरकारचे नेतृत्व करणारे पहिले कृष्णवर्तीय नेते कोणते? वान गेथिंग. युरोपियन देशातले वान गेथिंग. 24 गणितातील नोबेल पुरस्कार मिशेल टालाग्रँड. पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमधील भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला कोण ठरली? बिल्किस मीर. कशातली? पॅरिस ऑलिम्पिक मधली ज्युरी बिल्किस मीर. सुरत डायमंड बोर्सच्या अध्यक्षपदी
कोणत्या व्यक्तीची गोविंद ढोलकिया डायमंड जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे सूरत डायमंड बोर्स या ठिकाणी जो आहे कुठल्या अध्यक्ष जो येतो ढोल वाजवल्याशी येत नाही त्याचं ढोल वाजत गोविंद ढोलकिया गोविंद यांचं ढोल वाजवत त्या ठिकाणी स्वागत त्यांनी केलं सूरत डायमंड बोर्समध्ये. युनायटेड किंगडमने भारतातील पहिली महिला ब्रिटिश उच्चायुक्त पदावर पैकी कोणाची नियुक्ती केली आहे तर लिंडी कॅमेरून यांची केलेली आहे. लिंडी कॅमेरून. महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी 2023-24 बहुमान कोणी पटकावला भाग्यश्री फंड यांनी. भाग्यश्री यांना फेटा फंड भाग्यश्री फंड महाराष्ट्र केसरी असं लक्षात ठेवा. भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री जी आहे ना तसं नाही बरं तिकडं यावंच लागतंय ते नाही तर भाग्यश्री फंड यांना फेटा बांधल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी प्रचंड असं लक्षात ठेवा बहुमान त्या ठिकाणी मिळाला महाराष्ट्र केसरी. महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मतदारांची संख्या वाढवण्यासाठी मिशन 414 ही मोहीम कोणत्या सरकारने हिमाचल प्रदेश. 414 हिमाचल प्रदेश. आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिल्या भारतीय महिला कोण ठरल्या दीपा कर्माकर. भारतात कोणत्या राज्याने विशेष दर्जा सेनेची मागणी त्या ठिकाणी केलेली सेवा विशेष दर्जा सेवा तर ते आंध्र प्रदेश आणि बिहार. केवळ भारतीय नागरिकांना व भारतीय संस्थांना प्रदान करण्यात येणारा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024 सालचा कोणाला प्रदान करण्यात आला 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल उत्तर प्रदेश. कुठला सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापनचा 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल उत्तर प्रदेश. जागतिक आरोग्य संघटनेने 2024 चा नेल्सन मंडेला पुरस्कार कोणत्या संस्थेला निमहॅन्स कुठे निमहॅन्स बँगलोरमध्ये. इथं मेट्रोचं स्टेशन पण आहे जवळच इथं बँगलोर निमहॅन्स पण आजूबाजूचा परिसर ससून सारखाच आहे खूप घाणेरडा आहे त्याच्या आजूबाजूचा. जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर PV सिंधू. जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे PV सिंधू यांनी त्या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर झालेत. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारे जगात सर्वात वयस्कर महिला कोण ठरल्या ज्योती रात्रे. कारण काय विषय होतो माहिती का रात्री ज्योत लावूनच शिखर सर करावा लागतो रात्री अंधार असतो आणि माउंट एव्हरेस्ट एवढा मोठा आहे रात्री चढायचं म्हणलं ज्योती लावावं लागते रात्री ज्योती ज्योती रात्रे नावच त्यांचं असं पडलं ज्योती रात्रे कारण रात्री ज्योत घेऊन फिरायचं त्या कशावर माउंट एव्हरेस्टवर. राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली जेठा आहिर यांची. 2024 साली बाल साहित्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले भारत सासने. यांना काय आहे की लहान पोरांना सशाच्या गोष्टी सांगायची खूप सवय होती भारतला त्यामुळे ते भारत ससाने जे त्यांनी बालसाहित्याचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला. आदरणीय भारत ससाने साहेब आम्ही दिलगिरी व्यक्त करतो तुमचं नाव असं घेतलं पण लक्षात ठेवण्यासाठी आम्हाला ते फार गरजेचं आहे. भारत ससाने सशाच्या गोष्टी सांगणार म्हणून बालसाहित्य त्या ठिकाणी आले. देशातील 100 टन सोने रिझर्व्ह बँकेने कोणत्या देशातून माघारी आणण्याची भूमिका मांडली आहे ती आहे इंग्लंड. 100 टन सोनं जे आपलं ते आपल्याला इंग्लंडहून वापस आणायचं ठरवलं. साहित्य अकादमी फेलोशिप कोणाला सन्मानित रस्किन बॉन्ड राईट यांना काय फेलोशिप साहित्य अकादमी फेलोशिप रस्किन बॉन्ड. प्योलजी हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले. हे कोण अवघड एवढं काम करू शकतो नॉर्थ कोरिया. याचे नाव अवघड याचं काम अवघड आणि सनकी देश एकदम तुझ्यासाठी काय पण मनात आलं तर नाही पण असा देश उत्तर कोरिया. प्योलजी उत्तर कोरिया. अमेरिकेच्या डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स संचालकपदी कोणाची निवड करण्यात आली तुलसी गिब्बाडे यांची डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स. नेपाळचे पर्यटन राजधानी म्हणून कोणत्या शहराला घोषित केले पोखरा हे पर्यटन राजधानी झाले नेपाळचं. कच्छ बेट 2 आहेत श्रीलंका आणि भारतामध्ये वाद आहे ते लक्षात ठेवा. भारताने मोंगला बंदराच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले ते कोणत्या देशात स्थित आहे बांगलादेश. बोंगला अमर सोनर बोंगला तसं मोंगला असं लक्षात ठेवा मोंगला बंदर. क्लोडिया शेनबॉम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत त्या मेक्सिकोच्या. आपण कालच सांगितलं होतं ते CM मंत्रामध्ये क्लोडिया शेनबॉम तर ते आहेत मेक्सिको या देशाच्या. मेक्सिकोच्या विरुद्ध ते बॉर्डर क्रॉस करू नये म्हणून अमेरिकेनं पण एक त्यांचं ऑपरेशन आणलं होतं. मिडनाईट हॅमर आलं लक्षात बरोबर आहे का. इफ आय एम नॉट रॉंग मिडनाईट हॅमर रात्री ते हातोडा घालणार आहेत त्याच्यावर सॉरी इराणचं आहे का ते मिडनाईट हॅमर अमेरिकन्स राबवलं पण ते इराणसाठी आहे याच्यासाठी नाही मेक्सिकोसाठी एक त्यांनी परत काहीतरी केलं ते विसरलो मी आता. आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पुढील कोणता व्हेनेझुएला. अरे व्हेने झोपला होता का असं झालं हिमनद्या सगळ्या गमावले ना व्हेनेझुएला ना व्हेने झोपला होता का असं व्हेनेझुएला.
2024 सालचा कैरोज या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिकाने कोणाला सन्मानित करण्यात आले तर जेनी इयरपेन बेक. हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कैरोज. कोणते व्यक्ती 2024 सालच्या साहित्य अकादमी युवा पुरस्कारासाठी मानकरी ठरले तर ते देवीदास सौदागर. सौदागर जर पिक्चर बघितला तुम्ही त्या दोन युवकांची लव्ह स्टोरी आहे ती, त्यामुळं देवीदास सौदागर जे आहेत ते साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला त्यांना, कारण ते दोन युवा होते सौदागर पिक्चरमध्ये. सौदागर ते असं जे गाणं होतं ते असं लक्षात राहील तुमच्या, देवीदास सौदागर. साहित्य अकादमी युवा पुरस्कार. साहित्य अकादमी. भारतातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कुठे स्थापन करण्यात? तमिळनाडू. मल्टी मॉडल लॉजिस्टिक्समध्ये आपण काय पाठवतो? लाडू, त्यामुळे ते म्हणले तमिळनाडू हेच बेस्ट आहे. पार्क कुठे आहे? तमिळनाडू. जगातील पहिले आशियाई जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठे स्थापन करणार आहे? उत्तर प्रदेश. जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र. जटायू पक्षी महाभारतामध्ये याचं अनन्यसाधारण महत्त्व त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? सुजाता सैनिक झालं ते, सुजाता सैनिक मॅडम आहेत त्या. जागावाढीसाठी ह्या विशेष प्रयत्न करणार, तेव्हा आपण आदरणीय सुजाता सैनिक मॅडम असं म्हणायला काही हरकत नाही. बिहारच्या पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टरपदी कोणाची निवड करण्यात आली? मानवी मधु कश्यप. हे खूप महत्त्वाचं आहे, ट्रान्सजेंडर मानवी मधु कश्यप. भारताचा सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी ब्रँड म्हणून कोणत्या क्रिकेटपटूचे स्थान प्रकट आहे? विराट कोहली. शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांसाठी पूर्व भारतातील पहिले विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले? झारखंड. काय होतं माहिती आहे का, खंड पडतो, अपंग जे असतात ना त्यांच्या हातापायात थोडाफार खंड पडतो, त्यामुळं त्यांना शिक्षणासाठी पहिले विद्यापीठ कोणी घेतलं? ते झारखंड. ते म्हणले आमच्या नावातच खंड पडलेला आहे, आम्ही अपंगांसाठी पहिले विद्यापीठ त्या ठिकाणी करू. पहिले विद्यापीठ झारखंड. भारतातील महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी सेहेर कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू करण्यात आला? नीती आयोग. सेहेर. भारतातील महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी सेहेर. एअर इंडियाच्या पुढाकाराने दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण शाळा कोठे स्थापन करण्यात आली? अमरावती, महाराष्ट्रात. आता लक्षात ठेवा, अजून एक जी अकॅडमी आहे तर ती आहे तुमची रायबरेली, उत्तर प्रदेशमध्ये. नॅशनल उडान अकॅडमी जी आहे तर ती उत्तर प्रदेश रायबरेलीला आहे. आता सेम एअर इंडियानं काय केलं? दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था कुठं करणार आहे? अमरावती, महाराष्ट्र. अमरावती त्या आंध्र प्रदेशवाला नाही, अमरावती महाराष्ट्रवाला आहे. स्पर्धा परीक्षेतील पेपर फुटी आणि इतर पेपर फुटीची कमिटी कोणाची? आपले माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर. SCO शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचा 10वा सदस्य बेलारूस. तो बसला होता रुसून, मग 10वा नंबर आला. अरे बेला रुसू नको, तुला 10व्या नंबरला व्हा ना, आम्ही SCO मध्ये घेऊ. तर बेला रूस 10व्या नंबरला SCOचा मेंबर झालेला आहे. बेला बसली रुसून. कोणत्या दोन देशादरम्यान रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक अग्रीमेंट रेलॉस नावाचा करार करण्यात आला? भारत आणि रशिया. आर फॉर रशिया, रेलॉस, भारत रशिया. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान. नेल्सन मंडेला जीवनगौरव विनोद गनात्रा. लक्षात ठेवा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी 2 मुलांचे धोरण रद्द करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला? ते म्हणले आंध्र प्रदेश. चर्चेचा विषय. 2 मुलांचं धोरण त्यांनी रद्द करून टाकलेलं आहे. आपल्याकडं चालतं, ती डेट दिली, त्याच्यानंतर जर 2पेक्षा जास्त अपत्य असतील तर त्याला निवडणूक लढवता येत नाही लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्रात. 2 मुलांचं धोरण डायरेक्ट रद्द केलं ते आंध्र प्रदेश. भारतात प्राणप्रतिष्ठा झालेल्या राम मंदिराचं जे त्याच्यावर टपाल तिकीट कोणी आणले? ते लाओस PDR डायरेक्ट टपाल तिकीट आणले राम मंदिरावर. सॅनिटरी नॅपकिन्स खरेदीसाठी रोख रक्कम देणारे भारतातलं पहिलं राज्य मध्य प्रदेश. एवढं मध्ये असूनही त्यांनी एवढा मोठा पुरस्कार घेतला, त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक झालं पाहिजे. सॅनिटरी नॅपकिन घ्यायला डायरेक्ट पैसे देणार, रोख रक्कम, ते आहे मध्य प्रदेश. निर्मूलनाच्या उद्देशाने प्रोजेक्ट स्वास्थ्य नगरम या TB मुक्त अद्वितीय मॉडेलचे अनावरण करणारे राज्य कुठले? तर ते आहे तेलंगणा. T for TB असं लक्षात ठेवा. आणि नगरम हा शब्द साऊथचा आहे, एवढं जरी लक्षात आलं तरी आपल्याला तेलंगणापर्यंत जाता येईल. अजून अडचण आली तर TT लक्षात ठेवायचं, तेलंगणा TB. जगातील सर्वात मोठ्या कोळसा खाण्यापैकी गेवरा कुसमुंडा ही खाण कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगड आहे. बिरसा मुंडा आपल्याला माहिती आहे, ते खूप मोठे व्यक्तिमत्व आहे ट्रायबल कम्युनिटीसाठी.
आणि छत्तीसगड हे मोस्टली ट्रायबल स्टेट आहे, त्यामुळे तिथे कुसमुंडा आणि गेवरा हे दोन्ही पण जे ते त्या ठिकाणी खाणी आहेत. 2024 साली राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर केले. त्यात कोणाला विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? जी पद्मनाभन. पहिला विज्ञान पुरस्कार जो आहे तो कोणाला? जी पद्मनाभन. पोलीस दलात मार्वल माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता AI वापर करणारा भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे महाराष्ट्र. कारण AI पोलीस दलात मार्वल आलं, AI ते कुठं आलं? महाराष्ट्रात. आपण बघितलं होतं, बरोबर आहे. आणि AIचं पहिलं विद्यापीठ पण त्या ठिकाणी मुंबईला आलं होतं. आणि सगळ्यात छोटा पण काय बघितलं तर मुंबईला जास्त जागा नसल्यामुळे छोटं पण त्यांनी पशु रुग्णालय मुंबईमध्ये आणलं, छोटं रुग्णालय. दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय ताराबोळकर त्यांच्या अध्यक्ष होणार होत्या. त्या सगळ्या गोष्टी झाल्या. ते झालं 20 फेब्रुवारीला. त्याचं लॉजिक पण सांगितलं मी कसं लक्षात ठेवायचं. 19 फेब्रुवारीला शिवजयंती असते, दिल्लीत सगळे रस्ते बंद असतात, त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी ठेवू म्हणून त्यांनी 20 फेब्रुवारीला त्या ठिकाणी ठेवलं. कोणत्या खेळाडूला ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार सन्मानित? अभिनव बिंद्राला. ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल होतं म्हणून त्यांना ऑलिम्पिक ऑर्डर देऊन टाकलं डायरेक्ट. ऑर्डर अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिकचं ऑर्डर देऊन टाकलं. महाराष्ट्र राज्याच्या नवनियुक्त राज्यपालविषयी CP राधाकृष्ण आता डायरेक्ट ते व्हाईस प्रेसिडेंटच झाले. न्यूज जरी जुनी झाली तरी पेपर एवढा लेटेस्ट नसतो, त्यामुळे हे विचारू शकतात. ते महाराष्ट्राचे किती आहेत? 21वे राज्यपाल, आता येतील 22वे. प्रभारी चार्ज गोव्याच्या राज्यपालांना दिलेला आहे. महाराष्ट्र राज्याने लेक लाडकी योजनेअंतर्गत, सॉरी गुजरातच्या, गोव्याच्या नाही, गुजरातच्या. आपले हितसंबंध गुजरातसोबत जास्त चांगले आहेत साधारण गोवा. तर त्यामध्ये महाराष्ट्र राज्याने लेक लाडकी योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या कन्येला किती रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे? 1,01,000. ते म्हणले 1,00,000 लय झाला आता. दक्षिणा जसा असतो तसा 1,01,000 देऊ आपण. 1,01,000 लेक लाडकी. सकल पर्यावरणीय उत्पादन ग्रॉस एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट निर्देशांक अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य उत्तराखंड. भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणाद्वारे प्रसिद्ध केलेल्या राज्य अन्न सुरक्षितता निर्देशांक 2024 मध्ये कोणते राज्य अव्वल ठरले? केरळ. राज्य अन्न सुरक्षितता निर्देशांक. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमधील हजारीबाग येथून PM जनजाती उन्नत ग्राम अभियानाचे उद्घाटन कधी करण्यात आले? ते आले 2 ऑक्टोबर 2024ला, महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी. PM जनजाती उन्नत ग्राम अभियान. ग्राम हा विषय आवडीचा होता महात्मा गांधींच्या. खेड्याकडे चला म्हटले ते. आता विषय काय झाला, लोक खेड्याकडून शहराकडे यायला लागले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंपायर म्हणून नामांकन मिळवणाऱ्या पहिल्या पाकिस्तानी महिला कोण आहेत? सलीमा इम्तियाज. सलीमा इम्तियाज शक्यतो विचारणार नाहीत, कारण MPSCला राज ठाकरे आणि बाकी लोक इतकी शिव्या घालतील. तुम्हाला पाकिस्तानचा एकच प्रश्न पडला का तरी लक्षात राहू द्या, क्रिकेट अंपायर पाकिस्तानच्या सलीमा इम्तियाज. कारण आता सध्या आपले एशिया कपमध्ये भारताचं जे चालू आहेत मॅचेस पाकिस्तानसोबत, त्याच्यावर प्रचंड टीका काही वर्गाकडून केली जात आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा. आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस DG महासंचालक पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या? आरती सरीन. आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या DG. 2024 मध्ये खालीलपैकी साहित्य नोबेल पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? हान कांग. आपण बघितलं होतं कान हान साहित्य नोबेल पुरस्कार नाही भेटला तर एवढा त्यांना कॉन्फिडन्स होता. ते म्हणलं माझा कान हान जर साहित्यात नोबेल नाही भेटलं तर. ते म्हणलं बरं एवढा कॉन्फिडन्स आहे का, घेऊन टाक साहित्य नोबेल. अलीकडे साऊथ कोरिया. असे चांगले कामं साऊथ कोरियावालेच करू. बॉम्ब बिम असतं तर मग नॉर्थ कोरिया म्हणला, न्यूक्लिअर बॉम्ब किंवा असलं का तो द्यागो काहीतरी 3 शब्द होता ना, तो त्यागोल काहीतरी शब्द, त्यारिओल असं काहीतरी अवघड शब्द. म्हणलं नॉर्थ कोरिया एवढे वाईट कामं करू शकतो. चांगले कामं करणारं काम हानकांग, साऊथ कोरिया. अलीकडे श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ खालीलपैकी कोणत्या समाजासाठी करण्यात आलं? आर्य वैश्य समाज. वासवी वैश्य असं लक्षात ठेवा, वासवी वैश्य. बार्टीच्या धर्तीवर गोर बंजारा जमातीसाठी कुठलं वनारटी आलं? वनारटी, पार्टीसारखं वनारटी. आम आदमी पक्षाच्या अतिशिम मार्लेना हे झालं आपलं ऑलरेडी. 3ऱ्या महिला होत्या, आता 4थ्या आपल्या रेखा गुप्ता पण आलेल्या आहेत. बंजारा समाज सदस्यांना तुम्हाला पोरादेवी बंजारा विरासत संग्रहालय वाशिम या ठिकाणी आहे. त्याचं उद्घाटन PM मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. इंग्लंड क्रोनिकल्स अनवेलिंग द माइंड ऑफ जीनियस हे बुक कोणत्या व्यक्तीनं? ब्रायन लारा. आम्ही लहान असतानाच म्हणायचं, जर लारा दत्तानं ब्रायन लारा सोबत लग्न केलं तर ब्रायन लारा असं म्हणायचं. हे लक्षात ठेवा. त्यानं इंग्लंड क्रोनिकल्स जे आहे ते पुस्तक लक्षात. अनवेलिंग द माइंड ऑफ जीनियस हे बुक कोणत्या व्यक्तीने लिहिलं तर ते ब्रायन लारा यांनी लक्षात ठेवलं. 2022-24ला प्रदान करण्यात आलेला दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? 24चा पुरस्कार दिलाय 24ला, तो आहे मिथुन चक्रवर्ती. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानावर सर्वाधिक काळ व्यतीत करणारी व्यक्ती कोण आहे? ओलेग कोनेन्को.
काहीतरी वेगळं करण्याचं काम त्यांनी 1111 त्यांनी दक्षिणात दिली एवढ्या दिवस. असे जसे आपण ब्राह्मण बुवांना दक्षिण देतो कार्यक्रमात, तशी ती ओलेग कोनेन्को T20 क्रिकेटच्या इतिहासात 335 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहल. 350 बळी, 350 विकेट T20 मध्ये, मजाक नाही. कोण कोण त्याचं 2 का 3 हॅट्रिक आहे, 2 हॅट्रिक आहेत बहुतेक T20 मध्ये युजवेंद्र चहलच्या. प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट कधी संमत करण्यात आला? 1991 ला. झारखंडचे चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन. G20 शिखर परिषद 24 कुठे झाली? आपण बघितलं ब्राझील, रिओ दी जानेरो, ब्राझील. संयुक्त राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जे आहे ते 2025. कोणत्या देशाने भारताचा MFN मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा निलंबित केला? तो आहे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडला सुजूस तर आणायला पाहिजे. आपला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा त्यांनी काढून आणला पाहिजे. स्वित्झर्लंडला सुजूस तर आणलं पाहिजे असं स्वित्झर्लंड लक्षात. AI क्रिश आणि AI भूमी या 2 AI अँकरची घोषणा कोणत्या न्यूज चॅनल केली आहे? ते आहे दूरदर्शन. AI क्रिश आणि AI भूमी, दूरदर्शन. कोणाची भारताचे मुख्य माहिती आयुक्त? आता हे लक्षात ठेवा, AI भूमी, AI क्रिश. दूरदर्शन दादा कोंडकेचा पिक्चर कधीच दाखवला नाही, ते आपलं दुर्दैव म्हणावं. तसं तर आता डबल मिनिंग म्हणून तुम्ही करत नव्हते, आता तर तुम्ही ब्लू कॉमेडी काय एवढी की त्यात माज आणून टाकला सगळ्या त्या कॉमेडीच्या नावानं. ते तुम्ही OTTवर याच्यावर सगळे प्रदर्शित करतायत. त्यावेळेस दादा कोंडकेंनी सामाजिक जी काय परिस्थिती होती तिला चित्रपटाच्या माध्यमातून समोर किंवा लोकांसमोर ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. तो भाग सोडून द्या, पण त्यांची जी एक तळमळ होती की समाजाची जी काही अवस्था आहे, व्यवस्था आहे किंवा समाजाच्या गोष्टी चालल्यात तर लोकांसमोर आणल्या पाहिजे पडद्याच्या माध्यमातून, हे काढण्याचं काम त्यांनी केलं होतं. AI क्रिश आणि AI भूमी आता तुम्ही दूरदर्शन आणलेत. दादा कोंडके एखादा तरी पिक्चर दाखवायला पाहिजे. कमीत कमी बोट लावली तिथे गुदगुल्या, अशोक सराफ पण त्याच्यामध्ये आहेत, असा एखादा. कोणाची भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून निवड झाली? हिरालाल समरिया. मुख्य माहिती सांगणारा एखादा हिरा पाहिजे असतो, त्यांना हिरालाल समरिया हे भेटलेले आहेत. अनगार्डेड नामक पुस्तक कुणाच्या जीवनावर आहे? मिताली राज यांच्या. मिताली राज यांचं जे कॉन्ट्रोवर्सी, रमेश पवार नावाचे जे आपले ऑफ स्पिनर, लेग स्पिनर होते, आठवत नाही मला, इंडियन क्रिकेटचे होते, ते नंतर महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. त्यावेळेस खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्यांचं. मिताली राज यांचं पटत नव्हतं. मिताली राज यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी मला प्रत्येक वेळेला डावळलेलं आहे, म्हणजे मी अनगार्डेड आहे, मला कोणी गार्ड केलं नाही, मला हे केलं नाही, म्हणून मिताली राज, अनगार्डेड मिताली राज. शॉम्पेन जमाती अंदमान निकोबारमधील ग्रेट निकोबार बेटावर राहतात. या जमातीच्या 7 सदस्यांनी एप्रिल 2024 मध्ये प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. अंदमान द्वीपसमूहात ग्रेट अंदमानीज, जारवा, ओंजेस, शॉम्पेन आणि नॉर्थ सेंटिलीज हे 5 PVT राहतात. PVT आपण बघितलं होतं, प्रिमिटिव्हली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स जे आहेत तर ते आहेत, आणि हे यांची संख्या जवळपास 75 त्या ठिकाणी आहे, आणि याच्यापेक्षा जास्त काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. कोणी लिंक इट फॉरगेट इट मोहीम सुरू केली? ते रुपेनं. लिंक इट फॉरगेट, एकदा लिंक करून टाकला अकाउंट की धडाधड तुम्ही चहा, नाश्ता, बासुंदी, चहा प्या, तांबडा पांढरा, तुम्ही त्याच्यानंतर ती मच्छी थाळी खा, येरमाळा घ्या, कुठली घ्या, काय प्रॉब्लेम, फक्त स्कॅन करा. लिंक इट फॉरगेट इट, रुपे. जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार जगातील सर्वाधिक शांत प्रथम क्रमवारीतील देश कुठला आहे? आईसलँड. ज्याच्या डोक्यावर बर्फ आहे तो शांत, आईसलँड, संपला विषय. कोणत्या राज्याचे सचिवालय भारतातील पहिले पर्यावरण स्नेही राज्य सरकार मुख्यालय घोषित केले? ते आसाम. पर्यावरण स्नेही, काय डोंगर, काय झाडी, हे कुठं आहे? सगळा पर्यावरण तो आहे आसामला, म्हणून त्यांनी सचिवालय पण काय केले? पर्यावरण स्नेही केले. फ्रीडम नावाची पहिली CNG मोटरसायकल कोणी आणली बरं? ती बजाज ऑटोनं आणली. एकदम ठेंगणी बाईक आहे अशी, गट्टूच्या गट्टू, लंबीच्या लंबी, फ्रीडम. सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या ऑपरेशन अंतर्गत भारताने व्हिएतनामला $1 दशलक्ष मदत केली? ऑपरेशन सद्भाव. नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले पोहरादेवी बंदर आपण बघितलं, वाशिम. कोणत्या कंपनी नुकताच 14 महारत्न कंपनीचा हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला साहित्याचा नोबेल आपण बघितला, हान कांग. जर नाही भेटलं साहित्य तर कान हान म्हटले ते. मला ठीक आहे, एवढा कॉन्फिडन्स येतं, कान हान कांग साहित्य नोबेल. कोणत्या व्यक्तीचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO पदी नियुक्ती करण्यात? सतीश कुमार. नाव लक्षात ठेवा, कुमार मध्ये कन्फ्यूज करतात ते, हेच सतीश कुमार. न्यायाधीशांच्या निवडणुकीला मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर तो आहे मेक्सिको. न्यायाधीशांच्या निवडणुकीला डायरेक्ट निवडणूकच, मेक्सिको. त्या बॉम्ब काहीतरी आपण बघितलं ना, त्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष. कोणत्या शहरांमध्ये भारतातील पहिला कार्बन डायऑक्साईड मिथेनॉल CO2 मिथेनॉल पायलट प्लांट अनावरण करण्यात आलं? ते आहे पुणे. तिथे काय पुणे? CO2 मिथेनॉलचा पायलट प्लांट पुणे त्या ठिकाणी आलेला आहे. NPS वात्सल्य लहान मुलांसाठी
बालकासाठी नवीन पेन्शन योजना आहे. वात्सल्य शब्द मातृत्व वात्सल्य लहान मुलांसाठी असतं. 18 वर्ष पूर्ण झाली की ते आपोआप त्याच्या खात्यात ते पैसे जमा होणार आहे. कोणत्या देशाने लुपेक्स मिशन सुरू केले? भारताने केले. लुपेक्स म्हणजे लुनार, लुनार म्हणजे मून, मून म्हणजे चंद्र, चंद्र. कोणत्या व्यक्तीला विष्णुदास भावे गौरव पुरस्कार 2024 प्राप्त झाला? सुहासिनी जोशी. विष्णुदास भावे, कोल्हापूर, बरोबर आहे. पहिलं नाटक ना विष्णुदास भावेंचं? काय पहिलं काहीतरी आहे, पहिलं ना, ठीक. कोणत्या व्यक्तीची जानेवारी 2025 मध्ये भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या प्रमुखपदी? डॉक्टर व्ही नारायण. मी तुम्हाला डॉक्टरच लागतो, एवढा हुशार ठिकाणी काम करण्यासाठी लागतो डॉक्टर व्ही नारायण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या हायड्रोजन हबची पायाभरणी केली? पुडी मडका, विशाखापट्टणम. मडका जो असतो, मटका, तो असतो ग्रीनवाला, म्हणजे इको फ्रेंडली असतो. त्यामुळे ते म्हणले असे पुडी मडका जे आहेत विशाखापट्टणम या ठिकाणी आपण तयार करू, म्हणून राष्ट्रीय हरित हायड्रोजनचं जे येते पुडी मडका विशाखापट्टणम. कोणत्या दिवशी लोकपाल दिन साजरा केला जातो? तो असतो 16 जानेवारी. कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय मानवाधिकार याची? व्ही सुब्रमण्यम. ब्रिंग इट ऑन, द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणाचे? डॉक्टर दीपा मलिक. डॉक्टर दीपा मलिक. कोणता शब्द ऑक्सफोर्ड ऑफ द इयर म्हणून निवडला? ब्रेन रॉट. ब्रेन रॉट ऑक्सफोर्डचा आहे. तमिळनाडू. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज कुठं आलाय? तमिळनाडूला. समुद्रावरील पहिला काचेचा पूल कुठं आलाय? तमिळनाडूमध्ये. भारतातील पहिली मधुमेह बायोबँक कुठं करण्यात आले? चेन्नई म्हणजे तमिळनाडू. नोव्हेंबर डिसेंबर 2024 या काळात बंगालच्या फेंगाल चक्रीवादळ आलं होतं. कोणत्या व्यक्तीला संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ द अर्थ जीवनगौरव पुरस्कार मिळाला? तो आहे माधवराव गाडगीळ. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीची UPSCचे अध्यक्ष? डॉक्टर अजय कुमार. कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन? अंगोला. 123वा देश झाला अंगोला. 1, 2, 3 ते म्हणले अंगोला. भारत सरकारचा उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत कोणते राज्य भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित झाले? ते आहे मिझोराम. काय यांच्या नावातच राम आहे. रामाचा जोपर्यंत आशीर्वाद मिळत नाही श्रीप्रभू रामचंद्राचा, तोपर्यंत तुम्हाला साक्षर पूर्ण होता येत नाही. उल्हास त्याच वेळेस येतो ज्यावेळेस आपल्या शब्दामध्ये राम असतो, आपल्या कार्यामध्ये राम असतो, आपल्या शिक्षणामध्ये राम असतो. नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मिझोराम. भारतातील कोणत्या राज्याचे नुकतेच 50वा स्थापन दिवस पूर्ण केला? तो आहे सिक्कीम. कोणत्या विभागाने नुकतेच ध्रुव डिजिटल धोरण अनावरण केले? ते टपाल. ध्रुव डिजिटल धोरण टपाल. दुसऱ्या महायुद्धातील शौर्याच्या सन्मानार्थ रशियाने कोणत्या व्यक्तीचा सन्मान म्हणून एक स्मारक उभारले? ते बिजू पटनाईक. हे आपण बघितलं होतं शौर्य सन्मान रशियानं, बिजू पटनाईक. नुकतेच जिनेव्हा येथे आयोजित 78व्या जागतिक आरोग्य सभेत WHO कोणाला कोणत्या रोगाचे निर्मूलन केल्याचे प्रमाणपत्र दिले? ते खुपरिया. खुपरिया रोग आहे, खुपरिया. नुकतेच निधन झालेल्या आणि तिन्ही पद्म पुरस्कार प्राप्त असे M.R. श्रीनिवास हे कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत? ते नागरी ऊर्जा. M.R. श्रीनिवास. तिन्ही पुरस्कार आहेत त्यांना, पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण. देशातील 8वा व्याघ्र प्रकल्प माधव आपण बघितलं होतं मध्य प्रदेश, इथं व्हाईट टायगर आपल्याला बघायला मिळतात. जनऔषधी दिवस 7 मार्चला असतो. पुढील कोणत्या संस्थेने भारत कॅन्सर जिनोम ॲटलास नावाचा भारतातील पहिला कर्करोग जिनोम डेटाबेस बनवला? IIT मुंबई, पवई, IIT पवई. पुढील कोणत्या व्यक्तीची नुकतीच ICCचे नवीन CEO म्हणून? संजोग गुप्ता. पुढीलपैकी बियॉन्ड द कोर्टरूम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? फली एस नरिमन. कोर्टरूमच्या पलीकडच्या गोष्टी, आपण जसं ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडच्या गोष्टी करतो तसं फली एस नरिमन यांनी कोर्टाच्या पलीकडच्या गोष्टी केल्या. बियॉन्ड द कोर्टरूम. भारतातील पहिला गॅलियम नायट्राइड GAN आधारित सेमीकंडक्टर प्लांट कुठे उभा करण्यात आला? रायपूर, छत्तीसगड. कोणत्या व्यक्तीची रॉचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली? ते आहे पराग जैन. भारतातील पहिले ट्रान्सजेंडर तृतीयपंथी रुग्णालय कुठे उभारण्यात आले? ते हैदराबाद. आपण म्हटलं तर हैदराबादला तृतीयपंथीयांसाठी त्या ठिकाणी पहिलं रुग्णालय उभा केलं. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रावसाहेब बोराडे यांना. आता तुम्ही म्हणणार 200 म्हटले, तुम्ही 202 घेतले. आपल्या पहिल्यापासून बोनस द्यायची सवय, त्यामुळे आपण त्या ठिकाणी काय केलं? 3, हे 2 आणि हे 3 त्या ठिकाणी बोनस त्या ठिकाणी तुम्हाला दिले आहेत. याची PDF तुम्हाला सगळीकडे अवेलेबल होईल. डिटेलमधले जे आपल्या न्यूज आहेत त्या आपण हे आपलं प्रथम आवृत्ती आहे चालू घडामोडी जून 2024 ते 25 अत्यंत विद्यार्थीप्रिय झालेलं कमी वेळातलं हे पुस्तक आहे. तुम्हाला काही डिटेल जर याच्याबद्दल माहिती असेल तुम्ही आपलं ॲप जे आहे ते डाउनलोड करून बघू शकता. डिटेल व्हिडिओसाठी आपला YouTube चॅनल त्या ठिकाणी बघू शकता. सो थँक्यू व्हेरी मच.
आता परत तेच चांगल्या क्लासचा शोध आता संपला. MPSC एक्झाम मंत्र आता पुण्यामध्ये आलाय आणि पुढे येणाऱ्या डिस्क्रिप्टिव्हच्या सगळ्या परीक्षा MPSC असेल किंवा गट ब ची मुख्य असेल यासाठी सगळे आपल्या ठिकाणी फ्री डेली आन्सर रायटिंग पण असेल, तर ती तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करू शकता. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. परत एकदा तुम्हाला तेच सांगेल, आपण प्रयत्न करत राहू, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहू. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिम्पल विथ MPSC मेड सिम्पल. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.